मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारकडून हैदराबाद गॅजेटियर लागू करण्यात आलं, पण मराठवाड्यामध्ये गेल्या 3 महिन्यांमध्ये फक्त 98 जणांनाच ओबीसी प्रमाणपत्र देण्यात आले। सरकारच्या या धीम्या कारभारावरती मनोज जरांगेंनी नाराजी व्यक्त केली आहे। कुणबी प्रमाणपत्रांचं वास्तव नेमकं काय आहे हे सांगणारा हा रिपोर्ट बघूयात। 3 महिन्यात केवळ 98 मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र। सरकारची भूमिका दुटप्पी, मनोज जरांगे संतापले। प्रमाणपत्र देण्यात कुचराई का, जरांगेंचा सरकारला सवाल। मनोज जरांगे पाटलांनी मुंबईत केलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याची घोषणा केली। मराठा समाजाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळणं सोपं व्हावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला। पण GR काढून 3 महिने उलटल्यानंतर मराठवाड्यात आतापर्यंत केवळ 98 जणांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती आता पुढे आली आहे। हैदराबाद गॅजेटनुसार ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारनं गाव पातळीवर समित्या गठीत केल्या। संभाजीनगर जिल्ह्यात 14 अर्ज आले, पण एकही प्रमाणपत्र दिलं नाही। जालन्यात 78 अर्ज आले, 8 जणांना कुणबी प्रमाणपत्र दिलं। परभणीत 445 अर्ज आले, 47 जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं। हिंगोलीमध्ये 5 अर्ज आले, 3 प्रमाणपत्र वाटली। नांदेडमध्ये 5 पैकी 5 तर बीडमध्ये 22 पैकी 22 अर्जांनुसार प्रमाणपत्र दिली गेली। लातूरमध्ये 12 अर्ज आले, त्यापैकी 9 जणांना प्रमाणपत्र मिळाली। धाराशिवमध्ये 13 अर्ज आले, केवळ 4 जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले। मराठवाड्यातून आतापर्यंत केवळ 98 जणांनाच मराठा कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यानं मनोज जरांगे चांगले संतापले। सरकार मराठा आरक्षणाविषयी दुटप्पी भूमिका घेत असल्याची टीका त्यांनी केली। जर सरकार मुद्दाम जाणून बुजून दिरंगाई करायला लागले, अधिकारी दिरंगाई करायला लागले, मराठा समाजाविषयी यांची भावना अशी का होती मला काही कळतच नाही। हैदराबादचा गॅजेटियरचा GR काढलाय ना फडणवीस साहेबांनी, विखे पाटील साहेबांनी काढलाय ना, मग तुम्ही कुचराई का करताय? लोकांनी या मराठवाड्यातल्या सगळे कुणबी येतं हैदराबादच्या गॅजेटियरनुसार, तुम्ही दिरंगाई का करता मला समजतच नाहीये। कारण अर्ज कसे करतील लोक? अर्ज कमी नाही, याच्यात काय होती? गावात समित्या नाहीत, तहसीलदाराकडे अर्ज घेऊन गेलं की तेव्हा म्हणतो सरकारचे आदेश नाहीत, ADM कडे घेऊन गेलं आम्हाला सरकारनं आणखी सांगितलं नाही। अर्ज कमी नाही होणार तर काय होणार? गोरगरीब अर्ज देणार कुठं? दरम्यान कुणबी प्रमाणपत्रावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू झाले। नाही, हे खूप चिंताजनक आहे आणि दुर्दैवी सुद्धा आहे की जरांगे पाटलांनी महाराष्ट्रभर इतकं आंदोलन केलं आणि काय 594 लोकांचे अर्ज केले आणि फक्त 98 दाखले मिळाले, तर हे खूप निराशाजनक आहे। असं वाटत होतं की हा हैदराबाद गॅजेट जर आपल्याला महाराष्ट्रात लागू झाला तर लाखो मराठ्यांना फायदा मिळेल, पण अतिशय स्लो गतीने चाललेलं आहे, हे निराशाजनक आहे। ओरिजिनल ओबीसीचा वाटा कोणी हिरावला हे आता आज काही सांगायची गरज नाही, निवडणुकानंतर आपण बोलूया, त्याची माहिती घेईल मी आणि नंतर मी बोलणार आहे। पण जरांगे पाटलांचं जे आंदोलन होतं ते संपवण्यासाठी जर त्या हैदराबाद गॅजेटियरच्या म्हणण्याप्रमाणे GR काढून जर फायदा होत नसेल तर मग चुकत कोण आहे? जरांगे पाटील चुकत आहे की सरकार चुकत आहे? चूक कोणाची यावर मराठा समाज विचार करेल। हा जो शासन निर्णय आहे तो 2000चे अधिनियम, 2012चे नियम आणि 2023मध्ये त्याच्यामध्ये झालेली सुधारणा याच्या संदर्भात हा GR आहे। आणि 2000चे जे अधिनियम आहे, 2012चे जे नियम आहे, याच्यामध्ये स्पष्ट आहे की ज्यांचे वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्याकडे कुणबी, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठ्याची जात प्रमाणपत्र असेल किंवा महसुली शैक्षणिक कागदपत्रावर या जातीची नोंद असेल त्यालाच ते प्रमाणपत्र देता येईल, इतरांना देता येणार नाही। हैदराबाद गॅजेटमुळे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणं सुलभ होईल अशी अपेक्षा होती। त्यामुळेच ओबीसी संघटनांनी सुरुवातीला विरोधाची भूमिका घेतली होती। प्रत्यक्षात तसं काही घडलेलं दिसत नाही। त्यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगेंचं पुढचं पाऊल काय असेल याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। संभाजीनगरहून सचिन जिरेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।